वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण टोटल नंबर ऑफ जे वर्टिब्राज आहेत 206 त्यांचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं. ॲक्झियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन या दोन टाईपमध्ये किंवा या दोन पार्टमध्ये बोन्स हे डिव्हाइड केलेले आहेत. तर त्यापैकी ॲक्झियल स्केलेटन हा भाग आपण पाहतोय की ज्यामध्ये स्कलमध्ये 28 बोन आहेत, हायर्ड बोन 1 आहे, त्यानंतर व्हर्टेब्रल कॉलम 26 बोन आणि थोरॅसिक केज 25 बोन्स. ह्या स्ट्रक्चरपैकी आपण व्हर्टिब्रल कॉलम हा भाग पाहतोय. तर आपण पाहूया स्ट्रक्चर ऑफ टिपिकल व्हर्टिब्रा. व्हर्टेब्रल कॉलम तयार करणारे जे छोटे छोटे बोन्स आहेत त्यांना व्हर्टिब्रा असं म्हणायचं. आणि एक अंदाजे किंवा इन जनरल एक व्हर्टिब्रा त्याच्यामध्ये काय काय स्ट्रक्चर पाहायला मिळतात हे आपण पाहू. Each vertebra has a prominent central body called as centrum. व्हर्टिब्राची जी सेंट्रल बॉडी आहे त्याला सेंट्रम असं म्हणतात. द सेंट्रा ऑफ ह्युमन व्हर्टिब्रा आर फ्लॅट इन एंटेरियो पोस्टेरियर ॲस्पेक्ट. जर एंटेरियो पोस्टेरियर भाग जर पाहिला तर त्याचा सेंट्रमचा भाग हा चापट आहे. फ्रॉम आयदर साइड ऑफ सेंट्रम 2 शॉर्ट थिक प्रोसेसेस आर प्रेझेंट which unite to form an arch-like structure called as neural arch. या सेंट्रमच्या बाजूने दोन्ही बाजूला 2 शॉर्ट आणि थिक छोट्या आणि जाड अशा प्रोसेसेस आहेत ज्या युनाईट होऊन एक आर्चसारखं स्ट्रक्चर, धनुष्य कमानीसारखं स्ट्रक्चर तयार करतात, ज्याला म्हणलं जातं न्यूरल आर्च. न्यूरल आर्च फॉर्म वर्टेब्रल फोरामेन विच सराउंड्स द स्पायनल कॉर्ड. ही जी न्यूरल आर्च आहे या न्यूरल आर्चपासून एक फोरामेन, एक छिद्र असल्यासारखं स्ट्रक्चर तयार होते ज्याला व्हर्टेब्रल फोरामेन असं म्हणतात. आणि त्यामध्ये स्पायनल कॉर्ड ही प्रेझेंट असते. व्हर्टेब्रल फोरामेना ऑफ व्हर्टिब्रा इट फॉर्म अ कंटिन्युअस न्यूरल कॅनल. आणि आपण जे 26 व्हर्टिब्रा आहेत किंवा टोटल व्हर्टिब्रा जर एकमेकांच्या वर असे कंटिन्युअस सिरीजने अरेंज केले तर ही जी फोरामेन आहे व्हर्टेब्रल फोरामेन ही एक कंटिन्यू कॅनलच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते, जिला म्हणलं जातं न्यूरल कॅनल. स्पायनल कॉर्ड अलॉंग विथ ब्लड व्हेसल्स अँड प्रोटेक्टिव्ह फॅटी कवरिंग्स पासेस थ्रू न्यूरल कॅनल. ही स्पायनल कॉर्ड जी आहे, ब्रेनचा जो भाग आहे हा क्रॅनियममध्ये असतो आणि त्या ब्रेनचं जे कंटिन्युएशन भाग स्पायनल कॉर्ड आहे ती आणि ब्लड व्हेसल्स ह्या न्यूरल कॅनलमध्ये प्रोटेक्ट असतात. पॉइंट व्हेअर 2 प्रोसेसेस ऑफ सेंट्रम मीट न्यूरल आर्च इज ड्रॉन इन टू अ स्पायनस प्रोसेस कॉल्ड ॲज न्यूरल स्पाईन. ज्या ठिकाणी न्यूरल आर्च हे खालच्या बाजूला एकत्र येऊन एक घटक तयार करतात ज्याला न्यूरल स्पाईन असं म्हणतात. फ्रॉम द बेस ऑफ न्यूरल आर्च 2 articulating processes called as zygophysces are given out on either side. या दोन्ही बाजूच्या न्यूरल आर्च आहेत त्या दोन्ही बाजूला खालच्या व्हर्टिब्रासोबत अटॅच होण्यासाठी जो एक भाग तयार केला जातो ज्याला झायगोफॅसिस असं म्हटलं जातं, जे की आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला मिळतं. द एंटेरियर प्रोसेस आर कॉल्ड ॲज सुपेरियर and posterior process are called as inferior zygapophysis. इंटेरियर जो भाग आहे त्याला सुपेरियर आणि पाठीमागचा पोस्टेरियर भागाला इन्फेरियर झायगॅपोफायसिस असं म्हणतात. इन द स्टॅक ऑफ व्हर्टिब्री इन्फेरियर झायगोपोफायसिस ऑफ वन व्हर्टिब्रा आर्टिक्युलेट विथ सुपेरियर झायगॅकोफायसिस ऑफ नेक्स्ट व्हर्टिब्रा. जो पहिला व्हर्टिब्रा आहे त्याचा इन्फेरियर प्रोसेस आणि त्याच्या खाली असणारा जो आहे त्याची सुपेरियर प्रोसेस हे एकमेकांना आर्टिक्युलेट होत असतात, जॉईंट होत असतात. दिस अलाउज अ स्लाइट मूवमेंट ऑफ व्हर्टिब्रे थ्रू विदाउट स्लिपिंग. 2 व्हर्टिब्रामध्ये होणारी जी काही स्लाइट मूवमेंट आहे ॲट द टाईम ऑफ बेंडिंग ही त्या फोरामेनमुळं किंवा त्यांच्या आर्टिक्युलेटिंग सरफेसमुळं इझिली होते. 2 व्हर्टिब्रा एकमेकांवर न घासता ती
इझिली परफॉर्म केली जाते. At the junction of zygapophyses, a small opening is formed on either side of vertebra that is called as intervertebral foramen that allows the passage of spinal nerve. ह्या ज्या दोन झायगॅपोफायसिस प्रोसेस आहेत, ह्या दोन एकत्र ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी एक छोटी ओपनिंग ही तयार होत असते आणि ज्यामधून स्पायनल नर्व्स ह्या बाहेर पडत असतात. बघा, ब्रेनपासून निघणाऱ्या ज्या नर्व्स आहेत त्यांना क्रॅनियल नर्व्स असं म्हणतात आणि स्पायनल कॉर्डपासून निघणाऱ्या ज्या नर्व्स आहेत त्यांना स्पायनल नर्व्स असं म्हणतात. तर स्पायनल कॉर्ड हा भाग कंप्लीट पॅक असणाऱ्या न्यूरल कॅनलमधून जात असतो आणि मग या स्पायनल नर्वला बाहेर पडण्यासाठी एक जागा तयार करून देण्याचं काम या इंटरव्हर्टेब्रल फोरामेनद्वारे केलं जातं. इंटरव्हर्टेब्रल म्हणजे दोन वर्टिब्रामध्ये असणारं छिद्र. फ्रॉम द बेस ऑफ न्यूरल आर्च अ लॅटरल प्रोसेस इज गिवन आउट विच इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स प्रोसेस. न्यूरल आर्चच्या लॅटरली ट्रान्सवर्स प्रोसेसेस पाहायला मिळतात. न्यूरल आर्च, न्यूरल स्पाइन अँड ट्रान्सफर प्रोसेसेस दीज आर यूजफुल फॉर अटॅचमेंट ऑफ मसल्स. आता हे सगळे जे भाग आहेत यांच्यामुळं नेक असेल किंवा बॅक असेल या ज्या वर्टेब्रल कॉलमच्या तिथं असणाऱ्या ज्या मसल्स आहेत त्यांना अटॅचमेंटला स्पेस मिळते. देअर आर सम मॉडिफिकेशन्स इन वर्टिब्रे इन डिफरंट रिजन्स ऑफ वर्टेब्रल कॉलम. आता हे झालं टिपिकल वर्टिब्राचं स्ट्रक्चर, परंतु सर्वायकल रिजन, थोरॅसिक रिजन असे जे काही वेगवेगळे रिजन आहेत वर्टेब्रल कॉलमचे 5, तर त्या 5 रिजनमध्ये असणारे जे बोन्स आहेत किंवा व्हर्टिब्रा आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा डिफरन्स पाहायला मिळतो. त्या अगोदर फिगर बघू टिपिकल व्हर्टिब्राची. बॉडीचा पार्ट त्याला सेंट्रम म्हणलं जाईल. त्यानंतर सुपेरियर आर्टिक्युलर प्रोसेस हे वरच्या बोनसोबत अटॅच होण्यासाठी. त्यानंतर ट्रान्सवर्स प्रोसेस आहे, न्यूरल आर्च जी आहे त्याची लॅटरल प्रोसेस, स्पायनस प्रोसेस आणि खालच्या बाजूला आहे इन्फेरियर आर्टिक्युलर सरफेस और प्रोसेस की ज्या ठिकाणी खालचा जो बोन आहे किंवा व्हर्टिब्रा आहे त्याचा सुपेरियर आर्टिक्युलर प्रोसेस हा भाग जोडला जातो. पोस्टेरियर व्ह्यूमध्ये बघा ट्रान्सवर्स प्रोसेस आहे, इन्फेरियर आर्टिक्युलर प्रोसेस आहे, सुपेरियर व्ह्यूमध्ये बॉडीच्या समोर जे छिद्र आहे, जी कॅव्हिटी आहे तिला म्हणलं जातं व्हर्टेब्रल फोरामेन. बरोबर आहे. दोन न्यूरल आर्च जे आहेत दोन्ही बाजूच्या ह्या एकत्र येतात आणि ती पोकळी लाईक स्ट्रक्चर तयार करतात ज्याला व्हर्टेब्रल फोरामेन असं म्हणतात. आणि नंबर ऑफ व्हर्टिब्रा एकमेकांच्या वर जर आपण जोडले तर हा व्हर्टेब्रल फोरामेनचा भाग हा सलग एक पॅसेज तयार करतो ज्याला न्यूरल कॅनल असं म्हणतात. आणि या न्यूरल कॅनलमधून स्पायनल कॉर्ड ही क्रॅनियममधून खाली उतरत असते. चला त्यानंतर बघू सर्वायकल रिजनचे व्हर्टिब्रा. पहिला आहे ॲटलास व्हर्टिब्रा. ॲटलास इज द फर्स्ट सर्वायकल व्हर्टिब्रा. C1 ज्याला म्हणलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ एंटेरियर अँड पोस्टेरियर आर्चेस. एंटेरियर म्हणजे पुढच्या बाजूची आणि पोस्टेरियर पाठीमागच्या बाजूच्या आर्च कमानीसारखं स्ट्रक्चर आहे. इट डझंट हॅव सेंट्रम ऑर स्पायनस प्रोसेस. आता जे आपण टिपिकल व्हर्टिब्रामध्ये पाहिलं की एक बॉडी आहे, सेंट्रल लार्ज भाग आहे आणि स्पायनस प्रोसेसेस हे आहेत, तर हे दोन्ही भाग ॲटलासमध्ये ॲब्सेंट आहेत. द ट्रान्सवर्स प्रोसेस अँड ट्रान्सवर्स फोरामिना आर लार्ज. ट्रान्सवर्स प्रोसेस ही त्याची लार्ज आहे. देन व्हर्टेब्रल फोरामेन इज ऑल्सो लार्ज अँड इट इज डिव्हायडेड इंटू 2 पार्ट्स बाय ट्रान्सवर्स लिगामेंट. आता याचा व्हर्टेब्रल फोरामेनचा जो भाग आहे हा मोठा आहे आणि याच्या 2 भागामध्ये पार्ट पाडले जातात विथ द हेल्प ऑफ ट्रान्सवर्स लिगामेंट. एक ट्रान्सवर्स लिगामेंटमुळं 2 भाग पडतात. तर स्पायनल कॉर्ड पासेस थ्रू एंटेरियर कंपार्टमेंट. तर जो सुरुवातीचा भाग आहे त्यामधून स्पायनल कॉर्ड ही जात असते. अँड एंटेरियर झायगॅपोफायसेस आर रिप्लेस्ड बाय फॅसेट्स
and they are replaced by facets for the attachment with occipital condyle of skull that form S joint. बरोबर आहे. आता या ठिकाणी एंटेरियर किंवा वरची जी काही झॅगॅपोफायसिस ही जी प्रोसेस आहे ही या ठिकाणी नाही, तर त्याच्याऐवजी फॅसेट्स आहेत, काही खाचा आहेत की ज्यामुळे ते ऑक्सिपिटलचे जे कॉन्डाईल आहेत त्यांच्यासोबत ते अटॅच होतात आणि या दोघांच्या जॉईंटमुळे जो जंक्शनमुळे जो जॉईंट तयार होतो त्याला म्हणलं जातं यस जॉईंट. कारण त्याची मूवमेंट मानेची अशी हालचाल आहे, बरोबर आहे, व्हर्टिकल उभी हालचाल आहे की ज्यामुळं कोणती संमती दाखवते यस, म्हणून त्या जॉईंटला यस जॉईंट असं म्हणतात. तर बघा फिगर बघा, खालच्या फिगरमध्ये ॲटलासचा जो सेंट्रल भाग आहे ज्याला आपण सेंट्रम म्हणलं होतं तो भाग या ठिकाणी ॲब्सेंट आहे. वरच्या फिगरमध्ये एंटेरियर आर्च, देन ओडोंटाइड प्रोसेस त्याच्यासाठी काही सॉकेट आहेत आणि ऑक्सिपिटल कॉन्डाईलला जोडण्यासाठी 2 सॉकेट आहेत, बरोबर आहे. फोरामेन ऑफ व्हर्टेब्रल आर्टरी हा एक फोरामेन आपल्याला पाहायला मिळतो. तर पहिला बोन ॲटलास ज्याला रिंग शेप्ड असं त्याचं स्ट्रक्चर आहे, अंगठीसारखं मधून गोलाकार. बघा या ठिकाणी ॲटलास आहे, C1 ॲक्सिस आहे, C2 आणि खाली ॲटलास आणि ॲक्सिस ज्या ठिकाणी एकत्र जॉईंट होतात तो भाग दाखवलेला आहे, गोलाकार असणारा ॲटलास आणि थोडासा भरीव असणारा ॲक्सिस. ठीक आहे. ॲटलास बोनवर निळ्या कलरचे ॲटलॅन्टो ऑक्सिपिटल जॉईंट दाखवलेला आहे की ज्या ठिकाणी फॅसेट्स आहेत. एंटेरियर झॅगोपोफायसिस ही प्रोसेस नाही तर फॅसेट्स आहेत आणि या फॅसेटद्वारे ॲटलास आहे हा ऑक्सिपिटलशी जोडलेला असतो. बघा या ठिकाणी फिगर आहे. ऑक्सिपिटल बोन म्हणजे स्कलचा पाठीमागचा सगळ्यात खालचा बोन. इथून फिगरमध्ये जो स्कलचा पाठीमागचा बोन आहे तो ऑक्सिपिटल बोन आहे आणि ऑक्सिपिटल बोनचे 2 आर्टिक्युलेटिंग सरफेस हे या फॅसेट ॲटलासच्या फॅसेटमध्ये बसवलेले आहेत आणि त्यामुळे जी मूवमेंट होते तिला यस मूवमेंट असं म्हणतात. आणि खालच्या बाजूला अटॅच असणारा बोन आहे ॲक्सिस. तर बघा ॲक्सिस व्हर्टेब्रा, इट इज द सेकंड सर्वायकल व्हर्टेब्रा, 2 नंबरचा सर्वायकल व्हर्टेब्रा आहे. सेंट्रम ऑफ दिस व्हर्टेब्रा गिव्ज आउट टूथ लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ओडोंटाइड प्रोसेस. फिगरमध्ये बघू शकता ॲक्सिस म्हणजे खालचा जो बोन आहे तर त्याचा सेंट्रम बॉडीचा जो भाग आहे हा दाताच्या रचनेसारखा एलिव्हेटेड आहे, उंच आहे, ज्याला ओडोंटाइड प्रोसेस म्हणतात किंवा डेन्स ऑफ ॲक्सिस असंही म्हणतात. आणि ही ओडोंटाइड प्रोसेस जी आहे दॅट फिट्स इन द एंटेरियर पोर्शन ऑफ व्हर्टेब्रल फोरामेन. बरोबर आहे. ओडोंटाइड प्रोसेस ही कोणत्या भागातून वर आलेली आहे? ॲटलासचा जो एंटेरियर भाग आहे व्हर्टेब्रल कॉलमचा त्या भागातून ही वर येते आणि ॲटलास व्हर्टेब्रासोबत एक जॉईंट तयार करते ज्याला म्हणलं जातं पायवोट जॉईंट, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज नो जॉईंट. आता नो जॉईंट का म्हणायचं? बघा बाजूला मूवमेंट बघा, ॲटलास ब्लॅक कलरचा दाखवलेला वरचा आणि ॲक्सिस हा खालचा रेड कलरचा. तर ॲक्सिसपासून निघणारी एक एलिव्हेटेड भाग आहे जो की ॲटलासमध्ये फिक्स बसवली जाते आणि त्यामुळे जी मूवमेंट होते रोटेटिंग ज्याने काय दाखवल्या जाते नो असं दाखवल्या जाते, म्हणून या जॉईंटला नो जॉईंट असं म्हणतात. आणि ॲटलास आणि ऑक्सिपिटल यांच्यामधला जो जॉईंट आहे त्याला यस जॉईंट म्हणतात कारण त्या ठिकाणी नेकची व्हर्टिकल मूवमेंट होत आहे. इथं राईट टू लेफ्ट अशी मूवमेंट चालू आहे म्हणून हा नो जॉईंट आहे. ठीक आहे. या ठिकाणी या फिगरमध्ये आणखी एक पाहता येतं की ॲटलास जो जॉईंट आहे, ॲटलास जो बोन आहे, यामध्ये आपण काय म्हणलं आहे की ह्या ॲटलासची जी व्हर्टेब्रल फोरामेन आहे ही 2 भागात डिवाइड होते विथ द हेल्प ऑफ ट्रान्सवर्स लिगामेंट. तर या फिगरमध्ये तो ट्रान्सवर्स लिगामेंट आपल्याला पाहता आहे तो ब्ल्यू कलरचा ट्रान्सवर्स लिगामेंट आहे ज्यामुळे व्हर्टेब्रल फोरामेनचे 2 भाग पडतात, इंटेरियर आणि पोस्टेरियर. तर त्यापैकी इंटेरियर पोर्शन जो आहे त्यामध्ये कोण आहे ओडोंटाइड प्रोसेस ऑफ ॲक्सिस. ओके.
नेक्स्ट टिपिकल सर्वायकल वर्टिब्रा. आता टोटल सर्वायकल वर्टिब्रा 7 आहेत, त्यापैकी ॲटलास आणि ॲक्सिस हे 2 स्पेशल आहेत. तर आता 3 ते 7 यांच्याबद्दल माहिती बघू. वर्टिब्रे नंबर 3 to 6 आर कॉल्ड ॲज टिपिकल सर्वायकल वर्टिब्रा. दे शो शॉर्ट सेंट्रम अँड बायफिड स्पायनस प्रोसेस. तर यामध्ये सेंट्रमचा भाग त्यांचा हा तुलनेने छोटा आहे आणि स्पायनस प्रोसेस जी आहे ही बायफिड आहे, बायफर्गेटेड आहे. ट्रान्सफर्स प्रोसेस ऑफ these vertebra are round, each having large vertebral arterial canal as its base for the passage of vertebral artery. ठीक आहे. तर यामध्ये ट्रान्सफर्स प्रोसेस ही थोडी रेड्यूस आहे आणि वर्टेब्रो ॲट्रियल कॅनल आहे की ज्यामधून वर्टेब्रल आर्टरी ही जात असते. हे झालं 3 ते 6. आता 7th सर्वायकल वर्टिब्रा बघू. याला म्हटलं जातं वर्टिब्रा प्रॉमिनन्स. इट इज द लार्जेस्ट सर्वायकल वर्टिब्रा वेअर न्यूरल स्पाइन इज स्ट्रेट. हा 7 सर्वायकल वर्टिब्रापैकी सगळ्यात मोठा असणारा वर्टिब्रा आहे. दॅट इज 7th. So here are some questions, solve them and thank you.